नमस्कार, सतास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी त्यांचे आभार मानते ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले। त्यांच्या मदतीमुळे आज माझ्या चॅनलला 500 सबस्क्रायबर मिळाले आणि ज्यांना माझ्या रेसिपी आवडतील तेही नक्कीच सबस्क्राइब करतील, त्यांचेही मनापासून आभार। या अगोदरही 100 सबस्क्रायबर मिळाले होते तेव्हा मी प्रसादाचा शिरा बनवला होता। आता मी 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे त्यामुळे मुगाच्या डाळीचा हलवा बनवलेला आहे। मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळीला पहिल्यांदा आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर त्यातील पाणी काढून टाकणार आहोत। पाणी काढून टाकल्याच्या नंतर डाळीला आपण एखाद्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचे आहे, म्हणजे पाणी निथळून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 10-15 मिनिटं फॅनच्या हवेखालीही ठेवू शकता। इथे मी चाळणीत ठेवले होते आणि लगेच हलवा बनवून घेणार आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये डाळीला टाकून घेतले आहे आणि मंद गॅसवर आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ आपण कडक होईपर्यंत भाजून घेणार आहोत। बरेच जण मुगाचा हलवा बनवण्यासाठी डाळ पहिल्यांदा भिजवून घेतात आणि नंतर तिला मिक्सरमध्ये फिरवून घेतात, पण त्यासाठी जास्त वेळ असा द्यावा लागतो। त्यामुळेच आज मी तुम्हाला झटपट होणारा असा मुगाच्या डाळीचा हलवा दाखवलेला आहे। हा हलवाही एकदम टेस्टी असा तयार होतो। डाळ मस्त कडक अशी भाजून घेतली आहे। आता हिला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। रवा ज्या प्रकारे असतो त्याच प्रकारे डाळीचे पीठ बनवून घ्यायचे आहे। जास्त बारीक असे पीठ बनवायचे नाही। आता एका पॅनमध्ये अर्धा वाटी तूप टाकून घेणार आहोत। इथे आपण 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी 1 वाटी साजूक तूप घेतले आहे। त्यातील अर्धा वाटी तूप आपण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत। तूप गरम झाले की इथे मी पोहे खायचे 3 चमचे जाडसर रवा घेतलेला आहे, तो तुपामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे। रवा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। रवा छान परतवला गेला की आता यामध्ये आपण जी डाळ मिक्सरमध्ये फिरवली होती त्याचे पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यालाही छान परतवून घेणार आहोत। पिठाला मंद गॅसवर 3-4 मिनिटं परतवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपण जे अर्धा वाटी तूप ठेवले होते ते टाकून घेणार आहोत। त्यातील 1 चमचा तूप मी काढून ठेवले आहे। आता पिठाला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे। इथे आपण कुठलीही घाई न करता मंद गॅसवर 7-8 मिनिटं पिठाला परतवून घ्यायचे आहे। पीठ छान परतवून घेतले तरच हलवा चवीला छान होतो। घाई गडबड केल्यास हलवा चवीला छान होणार नाही। त्यामुळे इथे मंद गॅसवर डाळीच्या पिठातून तूप बाहेर निघेपर्यंत आपल्याला पीठ परतवून घ्यायचे आहे। आता पिठामधून तूप बाहेर निघायला लागलेले आहे। याला आपण साईडला करून घेणार आहोत आणि 1 चमचा तूप जे ठेवले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत। आता इथे मी अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स घेतले होते ते तुपामध्ये परतवून घेऊया। तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे नसतील तर तुम्ही टाकू नका। आता यालाही छान परतवून घेणार आहोत आणि नंतर पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता इथे मी ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने 3 वाट्या दूध घेतलेले आहे। दुधाला आपण गरम केलेले नाही, थंड दूध वापरलेले आहे। हे पिठामध्ये टाकून घेऊया आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी 3 वाट्या दूध वापरलेले आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया आणि परत तूप सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत। आता इथे मी 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण कमीही करू शकता। आता याला परत आपण छान मिक्स करून घेणार आहोत। मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे। वरतून आपण थोडीशी वेलचीची पावडर टाकून घेतली आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतले आहे। तुम्हीही या प्रकारे झटपट असा बनणारा मुगाच्या डाळीचा हलवा नक्कीच बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि परत एकदा तुमचे मनापासून आभार, कारण तुमच्या आशीर्वादामुळे 500 सबस्क्रायबर तर पूर्ण झालेच आहेत। बाकीचेही असेच लवकरात लवकर पूर्ण होतील, त्याबद्दल
धन्यवाद.